गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखाली कोलकाता नाईट रायडर्सने इंडियन प्रीमियर लीग 2024च्या फायनलमध्ये प्रवेश केला. 2014 नंतर पुन्हा एकदा त्यांना जेतेपद पटकावण्याची संधी मिळाली आहे. अहमदाबाद येथे झालेल्या क्वालिफायर 1 सामन्यात केकेआरने सनरायझर्स हैदराबादवर दणदणीत विजय मिळवला. मात्र 2021 नंतर केकेआर आता फायनल खेळणार आहे. हैदराबादला आता आरआर विसेस आरसीबी यांच्यातल्या विजेत्या संघाविरुद्ध क्वालिफायर 2 मध्ये खेळून फायनलमध्ये धडक देण्याची आणखी एक संधी मिळणार आहे. आयसीसीने नुकतेच T20 वर्ल्ड कप 2024च्या सराव सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले. 27 मे ते 1 जून या कालावधीमध्ये अमेरिका, त्रिनिदाद आणि टोबॅगो येथे वर्ल्ड कपचे सराव सामने खेळवले जाणार आहेत. वर्ल्ड कप पूर्वी एकूण 16 सराव सामने होणार आहेत, ज्यामध्ये टीम इंडिया आणि बांगलादेश यांच्यात शेवटचा सराव सामना होणार आहे. मात्र हा सामना न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे आणि या मैदानाचा हा पहिलाच सामना असेल. येत्या पॅरिस ऑलिम्पिकसाठी कोटा मिळवणाऱ्या 6ही कुस्तीपटूंची चाचणी स्पर्धा रद्द करण्यात आली आहे. परंतु हंगेरी येथे होणाऱ्या शिबिरातून या खेळाडूंचा फॉर्म आणि तंदुरुस्ती तपासण्यात येईल, असे भारतीय कुस्ती संघटनेने जाहीर केले आहे. ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेले कुस्तीपटू तंदुरुस्तीमध्ये अपयशी ठरले तर त्यांच्याऐवजी फॉर्म असलेला आणि तंदुरुस्त असलेला मल्ला हा ऑलिम्पिकला पाठवण्यात येईल आणि 8 जुलै ही संघ निवड जाहीर करण्याची अंतिम मुदत आहे. भारताच्या त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनी आजपासून सुरू झालेल्या मलेशिया मास्टर्स सुपर 500 बॅडमिंटन स्पर्धेत महिला दुहेरीत दुसरी फेरी गाठली. त्यांनी सलामीच्या सामन्यात तैपेईच्या हुआंग यू हुन आणि लियांग टिंग यू यांचा सहज पराभव केला. राष्ट्रकुल स्पर्धेतील ब्रॉन्झ पदक विजेत्या त्रिसा आणि गायत्री यांना या स्पर्धेत 7वे मानांकन आहे. त्यांनी जागतिक क्रमवारीत 104व्या स्थानावर असलेल्या तैपेईच्या या जोडीचा 21-14, 21-10 असा पराभव केला. बांगलादेशचा संघ 2024च्या T20 वर्ल्ड कप पूर्वी US दौऱ्यावर गेला आहे, जिथे दोन्ही संघांमध्ये 3 सामन्यांची T20 मालिका खेळवली जाते. या मालिकेतील पहिला सामना 21 मे रोजी खेळला गेला, ज्यात बांगलादेशचा दारुण पराभव झाला. T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बांगलादेशाला हरवून अमेरिकेने इतिहास रचलाय. बांगलादेशवर अमेरिकेचा हा पहिला विजय आहे. मात्र हे दोन्ही संघ T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रथम सामने आले आहेत. IPLच्या पहिल्या टप्प्यात एकापाठोपाठ एक विजय मिळवत प्लेऑफच्या दिशेने भरारी घेणाऱ्या राजस्थान रॉयल्स संघाची कामगिरी मात्र दुसऱ्या टप्प्यात घसरली आहे. याच वेळी या दुसऱ्या टप्प्यात विजयांची मालिका रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने गुंफली आहे. आज एलिमिनेटर सामन्यात हे 2 संघ आमने-सामने येत असून सध्याच्या फॉर्मनुसार बंगळुरू संघाचे पारडे जड आहे. हा एलिमिनेटर सामना गमावणारा संघ बाद होणार आहे, त्यामुळे दोघांसाठी आर या पार अशीच लढाई आहे. सध्या चेन्नई सुपर किंग्सचा बेबी मलिंगा मथीशा पाथिरानाला चांगले दिवस आले आहेत. यंदाच्या हंगामात चेन्नई सुपर किंग्सकडून दमदार कामगिरी करत त्याने सर्वांचे लक्ष वेधले. त्याची वर्णी श्रीलंकेच्या T20 वर्ल्ड कप संघात देखील लागली आहे. तो लंका प्रीमियर लीगच्या 4 वर्षाच्या इतिहासातील सर्वात मोठी बोली लागलेला खेळाडू ठरलाय. विशेष म्हणजे कोलंबो स्ट्रायकर्सने त्याला तब्बल 1 कोटी रुपयात खरेदी केलाय. लाल मातीचा बादशहा राफेल नदाल आपल्या हुकमी रोलँड गॅरोसमध्ये सोमवारी सरावासाठी आला आहे, परंतु येत्या रविवारपासून सुरू होणाऱ्या फ्रेंच ओपन स्पर्धेत खेळू शकणार आहे की नाही याची तो चाचणी घेणार आहे. लाल मातीच्या कोर्टवर होणाऱ्या फ्रेंच ओपन स्पर्धेत नदालने सर्वाधिक 14 वेळा अजिंक्यपद मिळवलेलं आहे. मात्र नदाल आणि माजी टेनिसपटू कार्लोस मोया तसेच काही सहकाऱ्यांसह तो फिलिप चॅटियर कोर्टवर सोमवारी दुपारी आलाय आणि नदालला पाहण्यासाठी तब्बल 6,000 कार्यकर्ते उपस्थित होते.